त्या दिशेने रवाना होत आहेत रणजित फराटे आणि मागच्या मॅचचा सुपरस्टार अहमद नाखवा. हे नाव आजच्या रात्रीमध्ये नाही तर इथून पुढे येणाऱ्या 364 दिवस लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सातत्याने घेतलं जाईल. बराडीन माता देवराई पाबस हा संघ आता पहिल्या डावामध्ये फलंदाजी करेल. अहमद आणि रणजित हे दोघे मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला दीपराज पहिलं षटक टाकेल विश्वदीप कोंडगेकडून. आजच्या रात्रीमधली शेवटची लढत 8 संघ आजच्या रात्रीमध्ये खेळले. त्या 6 संघांना पराभूत करून हे 2 संघ आज शेवटच्या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर उभे राहिलेत. आता या सामन्यामध्ये काय घडेल? अहमद नाखवाने अक्षरशः हेच सांगितलं, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. 6 बॉल निर्धाव टाकले. निर्धाव षटक आजच्या रात्रीमध्ये. ज्यांनी हा सामना पाहिला नसेल ते उद्या यूट्यूबला जाऊन सर्च करतील आणि त्या सामन्याचा आनंद घेतील. परंतु याची देही याची डोळा ज्यांनी हा सामना पाहिलाय ते मात्र सगळ्यांना सांगतील, बा काय सामना रंगला. काल देखील आपण हे बघितलं. आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये तेच बघायला मिळालं. आता जाऊया. ऑल सेट, अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. अहमद आणि रणजित. स्ट्राइक एंडला आहे रणजित. समोर दीपराज. पहिला चेंडू ओर दी विकेटने. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून आणलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांचा सिग्नल पंचांकडून आलाय. पहिल्या चेंडूवर रणजितला मिळत आहे 2 धावा. धावसंख्येचा श्री गणेशा. चौथा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणारा कोणता ठरेल? तीन षटकार 3 विकेट जर घेतल्या निखिल लांजेकर, गणेश कोतवडेकर यांच्याकडून 5,555चं पारितोषिक या सामन्यामध्ये देखील आहे. चांगला यॉर्कर मिड ऑनला क्षेत्ररक्षक थोडासा लेट झालाय थ्रू. कमलेश चव्हाणने बॉलला पिकअप करण्यासाठी थोडासा वेळ घेतला. तोपर्यंत क्विक सिंगल रणजित फराटेच्या खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा झाल्या 3 धावा. दीपराज पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक हाताळत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ हे क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. यावेळेला थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न होता. गती कमी केली दीपराजने. या मैदानावर अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने कामगिरी विश्वदीप कोंडगे या संघाची दमदार राहिले. तो संघ आजच्या रात्रीमध्ये या सामन्यात खेळत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मागच्या मॅच मध्ये 37 धावा झालेल्या नाहीयेत. बाजारपेठ मित्रमंडळ लांजा हा संघ पराभूत झाला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेतलाय. अहमद नाखवाचा खेळ संपलाय. पहिला धक्का 4 या धावसंख्येवर फलंदाज बाद. पहिला धक्का ऍक्शन रिप्ले रिअल टाइम रिप्ले बघायला मिळाला. दीपराजच्या खात्यामध्ये विकेट. अहमद नाखवाला त्याने बाद केलंय. 2 चेंडूंचा सामना केलाय. एकच धाव खात्यामध्ये. मागच्या मॅचचा सुपरस्टार या सामन्यामध्ये लवकर बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये शुभम मोरकरला प्रमोट केलंय कारण पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेले. थोडासा दबाव आहे आणि दबावामध्ये शुभम मोरकर चांगला प्रभाव पाडतो. धावसंख्या स्कोर कार्डवर 4. 1 गडी बाद. 2 चेंडू शिल्लक आहे. चला थोडस फास्ट. नवीन फलंदाज लवकर पोहोचेल याची जरा काळजी घ्या. युवा लांजा क्रिकेट क्लब आयोजित लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे निर्माते मुख्य आयोजक स्वरूपदादा गुरव यांच्या नेतृत्वाखाली मनोहरजी बाई साहेब, वैभवजी जोईल साहेब आणि त्याचबरोबर युवा लांजाचे आमचे सर्व सहकारी
यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ. शुभम मुरकर स्ट्राईक एंडला. कमी गतीचा बॉल, स्लोबर कटरचा वापर केलाय, लेंथ बॉल होता, खाली राहिलाय, टप्पा पडल्यानंतर जास्तीची उसळी मिळालेली नाहीये. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलने चांगलं कमबॅक. चेंडू निर्धाव. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट. दीपरा शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या या षटकाचा. अजून एक वेळेला मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी काढावी तसा चेंडू पेश केलाय. डॉट बॉल बरोबर षटकाची समाप्ती. 2 चेंडू थांबवलंय. शुभम मुरकरला धावा आलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकानंतर फलकावर धावा आहेत 4 धावा, 1 गडी बाद. भराडीन माता देवराई पाबस या संघाने फक्त 4 धावा काढल्यात, 1 गडी गमावलाय. दुसऱ्या षटकासाठी आयकॉन गोलंदाजीची धुरा सांभाळेल. भार्गव पाटील वसई परिसरातून स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल, खांद्याचा वापर केलाय. गतीमध्ये वाढ करत असताना जलद गती एक्सप्रेस बॉल आणि त्यावर पूर्णपणे बीट केलंय रणजित फराटी. 3 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. फलकावर आहेत फक्त 4. दुसऱ्या षटकाला निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. त्यानंतर स्लॉग हिट करायचा होता. लॉंग लेगला बॉल जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहेत 5 धावा. पहिल्या डावाचा खेळ. 4थी रात्र, उद्याची रात्र, अंतिम रात्र. 18 मार्च 2026 ला हा सोहळा सुरू झाला. उद्या आहे 22 ची रात्र. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅकफुट पॉइंटला बॉल गेलाय, तिथे मिळते 1च धाव. एकेरी धावा घेत असताना स्ट्राईक स्वतःकडेच राहते रणजित फराटेकडे. कारण गोशांकी क्षेत्रामध्ये ज्यावेळेला बॉल जातो त्यावेळेला तुम्हाला 1च धाव मिळते. फलकावर आहे 6 धावा. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू बॅक ऑफ दी हँड, स्लोबर कटरचा वापर केलाय. वाह, हे व्हेरिएशन भार्गव पाटीलचं रणजित फराटेच्या विरोधामध्ये. रणजित बीट झालाय, पूर्णपणे थांबवलंय. या आधीचे चेंडू वेगाने टाकले, त्यानंतर बॅक ऑफ दी हँड कमी गतीचा चेंडू टाकला, त्यावर बीट केलाय. फलकावर धावा की 6 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल चेंडू, तिथे मिळत आहेत 2 धावा. 2च्या मदतीने फलकावर झाल्यात 8. पहिल्या डावाचा खेळ. आजच्या रात्रीमधली शेवटची लढत. 1,11,111 भव्य दिव्य ट्रॉफी प्रथम क्रमांकासाठी आणि त्याचबरोबर अंतिम विजेत्या संघाच्या संघ मालकांना मिळणार आहे इलेक्ट्रिक दुचाकी. कोणते संघ मालक उद्याच्या रात्रीमध्ये या दुचाकीवर स्वार होणार, यासाठी उद्याचा दिवस, उद्याची रात्र भरपूर महत्वाची. कमी गतीचा कटर टाकलाय, बीट केलाय. स्लोवर कटर सोबतच ओरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावर आहेत 8 धावा, 1 गडी बाद. 12 चेंडू नंतर फक्त 8 धावा, 1 विकेट आली. म्हणजेच काय, पहिल्या 2 षटकांमध्ये विश्वदीप कोंडगे हा संघ वर्चस्व गाजवताना दिसतोय. मात्र 3 षटकांचा खेळ अद्याप येणं इथे बाकी असणार आहे. 2 षटकानंतर 8 धावा, 2 ओवर के बाद 8 रन, 1 विकेट के नुकसान पर अच्छी शुरुआत. और खास करके पावर प्ले में वहां पर रन नहीं मिले थे. वो पहली सफलता अहमद नागमा के रूप में. उसके बाद दूसरे ओवर में भार्गव पाटिल ने काफी अच्छी गेंदबाजी की. 8 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की शुरुआत. स्वरूप आइकॉन गेंदबाज तीसरे ओवर की शुरुआत करने के लिए तैयार. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल
एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय, कव्हर्स मध्ये बॉल वळण घेतो, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न सुरू केलाय, थ्रू केला जाईल तोपर्यंत 2 धावा. या 2च्या मदतीने फुल कव्हर झाले 10 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. शुभम मुरकर 2 धावा घेत असताना स्वतःचं खातं उघडतोय. याआधी तो थोडासा चाचपडताना दिसला, परंतु आता त्याने खातं उघडलंय स्वरूपच्या विरोधामध्ये. फुल कव्हर आखित 10, एक गडी बाद. पुढचा चेंडू स्वरूपचा, अरमड विकेट, फिरवलाय बॉल, पंच कळवतायत अतिरिक्त बळण, व्हाईट बॉलची घोषणा. व्हाईटनी सुरुवात झाली, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फुल कव्हर आहेत 11 धावा. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला बॅटची कड इनसाइड एज, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय आणि त्यामुळे ते धाव मिळेल. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला पण तो हातात जवळून चेंडू निघून गेला. एक धाव मिळाली. फुल कव्हर धाबा आखित 12. शुभम साठी पुढचा चेंडू हवेत, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार आलाय. आपला एका तेव्हाच बाहेर काढायचा जेव्हा समोरचा बादशाह असेल. परंतु षटकारानंतरचा दबाव स्वरूपवर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. चेंडू त्याने फिरवला, टप्पा थोडासा मागे घेतला, अतिरिक्त वळण. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली. फुल कव्हर आहेत 19 धावा. आता कमबॅक होत आहे. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. पूल केले, बॉलला गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला गौरव, संघाचा कॅप्टन नेता. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. ग्रीन स्टार क्रिकेट क्लब पावस कडून अफान कुटारी यांच्याकडून, अफान कोंडकरी यांच्याकडून अहमद नागपासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेला आहे. फटका हवेत आहे. बॉल चला डीप स्क्वेअर लिगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि आता विकेट बहाल केले असंच म्हणावं लागेल. गरज नव्हती. रणजित फराटेने घाई केली. दुसऱ्या धावेचा कॉल. शुभम मुरकर तयार नव्हता, आत्महत्या झालीये. शुभम मुरकर माघारी परतील. फलंदाज बाद. चार ते 5 वर्षांपूर्वी इंस्टाग्रामला एक रील व्हायरल झाली होती. पीछे देखो पीछे. मागे पाहिलंच नाही. मागे बघितलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. पण तू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. दर्शन बांदेकर मागच्या मॅच मध्ये थोडासा त्याचा शो फ्लॉप शो झाला होता. आता त्याला या सामन्यात धाबा काढाव्या लागतील. दर्शनने मैदानात पाऊल ठेवल्यानंतर लगेचच भोपू वाजायला लागलीत, आवाज यायला लागलाय. या खेळाडूचा फॅन फॉलोअर मोठा आहे, फॅन बेस मोठा आहे. परंतु आजच्या रात्रीमध्ये धाबा काढाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये तुम्ही काय केलं याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. प्रत्येक नवीन डावामध्ये, प्रत्येक नवीन सामन्यामध्ये तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. काल तुम्ही हिरो होतात याला महत्व नाहीये. आज तुम्ही काय करता, आत्ताच्या क्षणाला काय करता हे महत्वाचं आहे. अनेक मैदान तुम्ही गाजवली असतील. तो या सामन्यात ज्यावेळेला संघाला तुमची गरज आहे त्यावेळेला धावा येणं गरजेचं. स्वरूप विकेट आली धावपाच्या रूपाने. रणजित साठी हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ जातय, परंतु क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर थांबवला. मिळतो षटकार. शर्तीचे प्रयत्न केले. क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. डेडिकेशन, समर्पण त्याने दाखवलं.
3 षटकांचा केस संपलाय. 27 धावा फलकावर. आता आहे मॅजिक ओव्हर, चॅलेंज ओव्हर, 50-50 ओव्हर जिथे 14 बनवायचे असतील आणि त्यासाठी स्ट्राईक एंडला असेल दर्शन बांदेकर. फलकावर आहे 27 धावा, 9ची सरासरी. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. आता 4थ्या षटकासाठी स्वतः संघनायक दाखल झालाय. गौरव, पहिला चेंडू दर्शनसाठी. पहिलाच बॉल, बॉल गेलाय ढगात, सरळ लांब लांब आणि लांब. षटकार. बॅटच्या स्वीट पॉट वर लागला, तिथून आवाज झाला टक आणि त्यानंतर हवाई हल्ला. आपला नाद करायचा नाही. मागच्या मॅच मध्ये थोडासा लवकर माघारी गेलो, परंतु मी अजूनही संपलेलो नाहीये. पहिलाच बॉल, षटकार ठोकलाय. गौरववर दबाव टाकलाय. फलकावर आहे 33 धावा, परंतु गौरव देखील तेवढाच दमदार गोलंदाज आहे. तो कमबॅक करेल. दुसरा बॉल कमी गतीने टाकला, लवकर कमिट झाला. पहा दर्शनची रिॲक्शन, थोडासा नाराज बघायला मिळाला. स्लोवर 1, गती कमी केली, मती वापरली, बोट फिरवली, कटर टाकला आणि त्यावर बीट केलाय. लवकर कमिट झाला. डॉट बॉल बरोबरच कमबॅक. 33 धावा, 2 गडी बाद. 4थं षटक. 2 बॉल मध्ये 6 आल्या. 4 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. अजून एक मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे दीपराजने झेल घेतलाय. तो नाही सोडणार झेल. दर्शन बांदेकरचा संपलाय खेळ. 3 चेंडूंचा सामना केला, 6 धावा काढल्या, बाद झालाय. तिसरा धक्का. 33ला 3, 3.3 षटकांचा खेळ संपलाय. नेल्सन आकडा फलकावर. विकेट आली. दर्शन बांदेकर आला, 1 षटकार मारला, बाद झालाय. याचाच मी उल्लेख केला. गौरव जाधवकडे देखील व्हेरिएशन आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा काढल्या. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय अरफान नाकवा. अजून एक वादळ, छोटा पॅकेट, बडा धमाका. रणजित खेळतोय 10 बॉल मध्ये 14 वर, 140चा स्ट्राईक रेट. 4थ्या षटकामध्ये 14 धावा बनवायचे, 6 आल्यात. अजून 8 पाहिजे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप बाकी ठेवलाय. बॉल वाईड यॉर्कर टाकलाय, त्यावर अरफान बीट झालाय. चेंडू चाललाय निर्धाव. निर्धाव चेंडू सोबत चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकाराला रिप्ले पहा, अगदी वाईड लाईनला पकडून टाकला होता. वाईड यॉर्कर शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न अरफानने केलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली. 33ला 3, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. एक मोठा फटका अपेक्षित असेल. स्लोवर 1 लाईनला पिक केले आणि त्यानंतर पॉवरफुल फटका, सीमा पार, षटकार. एखादा योद्धा ज्यावेळेला रणांगणात लढण्यासाठी जातो, तलवार फिरवतो, तशीच तलवार, बॅट नव्हती तलवार होती आणि या तलवारीने बॉलवर सपासप वार केले आणि बॉलला पाठवून दिलं सीमा पार, षटकार. आतापर्यंत आल्यात 12. शेवटच्या बॉलवर 2ची गरज आहे, कारण 50-50 चॅलेंज ओव्हर आहे, मॅजिक ओव्हर आहे. इथे मॅजिक फलंदाजाची बघायला मिळेल की गोलंदाज कमबॅक करेल. गौरव शेवटचा चेंडू घेऊन तयार. अरफान पोहोचलाय 6 वर.
डॉट बॉलने कमबॅक केलंय. मेहनतीने कमावलं होतं पण तो आता इन्कम टॅक्स मध्ये गमावलं जाईल, कारण 12 धाबा आल्या, 14 झालेल्या नाहीयेत. कपात होईल. गौरवने चांगलं कमबॅक केलं. 12 धावा खर्च केला. 39 फलकावर आहे. शेवटची 6 चेंडू शिल्लक. चांगलं कमबॅक. रणजित खेळतोय 10 बॉल मध्ये 14 वर. आता 39 मधून कपात होईल. फलकावर आहे 33 धावा. 12 काढल्या होत्या म्हणजे 6 ची कपात. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला, अशी परिस्थिती. 2 षटकार मिळाले होते. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला, तिथे बेट केलं. आता शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक आहेत. रणजितला आता स्वतःच्या हातामध्ये सूत्र घ्यावी लागतील. तो चांगला खेळतोय. 10 बॉल मध्ये 14, 140 चा स्ट्राईक रेट आहे, परंतु समोर आव्हान असेल. दीपराज राज करतोय. याने देखील अनेक मैदानं गाजवली. विश्वदीप कोंडगे संघाला गेले अनेक वर्ष प्रेझेंट करतोय, परंतु त्याच्या समोर आहे रणजित फराटे. किती धावसंख्या उभारली जाईल आजच्या रात्रीमध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये. 4थी रात्र. दीपराज ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय आणि पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. दीपराज इथे पहिल्या बॉलवर बेट करतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी जवळून निघून गेला. रिॲक्शन पहा रणजित फराटेची. नाराज होता स्वतःवर. 5 चेंडूंचा के पहिल्या डावमध्ये शिल्लक. 33 ला 3. रणजित तयार. समोर आहे दीपराज. अजून एक फुल लेनचा बॉल. अपील केलंय. धाव घ्यायची होती, धाव मिळणार नाही. लगातारचे 2 चेंडू थांबवलंय. एसटीच्या मागे गणेश जाधवला आपण बघतोय. एक चांगला आर्टिस्ट आहे, तेवढाच चांगले क्रिकेट खेळतो. गणेश जाधवला आपण झी मराठीवर बघितलं. शिटीच्या रूपाने राष्ट्रगीत त्यांनी ते दाखवून दिलं होतं. असा हा कलाकार एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये यादी बघायला मिळाला. आता पॉइंट क्षेत्रामध्ये पोहोचलाय. पुढचा चेंडू दीपराजचा. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन जुळलेलं नाहीये. या षटकात रणजित फराटेच्या वाट्याला काय आलंय? संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. एवढंच कनेक्शन जुळलेलंच नाहीये. युगंधर जोईल आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. वेलकम, आपलं स्वागत. पेशाने आर्किटेक्ट, तेवढे चांगले क्रिकेटचे प्रेमी आहेत. आणि आजच्या रात्रीमध्ये सामना सध्या कमेंट्री बॉक्स मधून ते आनंद घेत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4.3 नंतर 34 धावा. रणजित आता नॉन स्ट्राईक एंडला. अरफान पोहोचलाय स्ट्राईक एंडला. दीपराजच्या विरोधामध्ये. अरफानने देखील बॅट फिरवली. बघताय भजी आणि मागताय वडे, ही मालवणी म्हण आता मला लक्षात येते. असंच म्हणावं लागेल. कहीं पर निगाहे कहीं पर निशाणा. बघताय भजी आणि मागताय वडे, परंतु कनेक्शन जुळलेलं नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिथे एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. 34 धावा फलकावर आहेत. अरफान तयार. समोर आहे दीपराज. यावेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बराच बाहेर. वाईट बॉल. वाईट +1 मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू केलाय म्हणजे 2 धावा बोनसच्या रूपाने मिळतील. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर टाकला होता. दीपराजचं आम्ही कौतुक केलं, पण ते कौतुक केलेलं त्याच्या पचनी पडलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे लगेचच व्हेरिएशन केलं. एक्स्ट्रा धावा आल्या. 36 धावा फलकावर. 2 चेंडूंचा के अजूनही शिल्लक आहे. रणजित खेळतोय 15 वर. अरफान 4 बॉल मध्ये 6 वर. दीपराज पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटनेस तयार. लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप दिला जातोय. तोपर्यंत 3री धाव घ्यायची आहे आणि आता थ्रो केला जाईल. तोपर्यंत 3 धावा. बॅकअपच्या खेळाडूने बॉलला कलेक्शन करायला वेळ लावला आणि तोपर्यंत 3 धावा प्राप्त झाल्यात. फलकावर आहेत 39. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. किती धावा बनवल्या जातील पहिल्या डावामध्ये, लक्ष किती असेल यासाठी हा शेवटचा चेंडू महत्वाचा. 4थी रात्र लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीची उद्या संघाच्या नावावर राहील. पहिल्या रात्रीमध्ये अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये आदी स्पोर्ट्स हा संघ दाखल झाला. कालच्या रात्रीमध्ये देवांशी 11 गावडे आंबेरे हा संघ पोहोचलाय. आजच्या रात्रीमध्ये काय घडेल? या 2 संघांपैकी एक संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. फुलाईट दिली परंतु ती स्वीकारलेली नाहीये. नो बॉलची घोषणा. इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न. तो अंगलट आलाय. कुणाच्या म्हशी
आणि कोणाला उठाबशी असंच म्हणावं लागेल. गरज नव्हती व्हेरिएशन करण्याची, ते व्हेरिएशन केलंय परंतु ते अंगलट आलंय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल आणि आता मुख्य पंचांनी पाठवलंय नो बॉल साठी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय ओव्हर दी वेस्ट आहे का, कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आहे का हे चेक केलं जाईल आणि त्यासाठी तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. हा चेंडू महत्वाचा आहे. नो बॉल असेल तर बरेच काही मिळेल, नो बॉल नसेल तर मात्र एखादी धाव मिळू शकते आणि त्यामुळेच तिसरे पंच आता पडताळणी करतायत. टीम मीटिंग लगेचच बोलावली, सांगितलं जाते नेमकं माझ्याकडून चूक झाली आणि आता पंचांचा इशारा येतोय. हा नो बॉल आहे म्हणजेच काय, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझाचं न्यूज चॅनल तुम्ही बघता, त्या एबीपी माझाचं एक टॅगलाईन आहे, उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. आता फ्री हिटच्या बॉलवर एखादा मोठा हिट येईल का, कारण लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा पिक्चर सुपर डुपर हिट झालाय. शेवटचा बॉल पहिल्या डावामध्ये लेग स्टंपच्या बाहेर. धाव घ्यायची आहे, धाव घ्यायची आहे, परंतु थ्रो थोडासा ओव्हरथ्रो झालाय. आता दुसरी धाव घ्यायची आहे, त्यामध्ये बाद होईल. एक धाव मिळाली, वाईट बॉलचं सिग्नल, अजून एक मिळेल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असंच बघायला मिळतंय. एका चेंडूसाठी तब्बल 3 चेंडू टाकलेत आणि त्यामध्ये जवळपास 5 ते 6 धावा खर्च केलेत. या धावा दुसऱ्या डावात तुमच्यासाठी सरदर्द डोकेदुखी ठरतील. विचार करावा लागेल, परंतु विचार करून चालत नाही, कृती करावी लागते. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अरफानच्या बरोबरीने दाखल झालाय. मंदार, मंदार किरी टीमचा कॅप्टन, टीमचा नेता मैदानामध्ये आलाय. चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. अरफान एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मंदार. मंदारला दमदार कामगिरी करावी लागेल, परंतु तो असेल आता नॉन स्ट्राईक एंडला, तिथून धावांसाठी धावाधाव करावी लागणार आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. दीपराजच्या समोर अरफान. हा बॉल फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिटचा बॉल. सेल सेल सेल, एकावर एक फ्री, परंतु आता या बॉलवर धावा येणार का. ओटी विकेटने फ्री हिटचा बॉल. शेवटचा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री हिटचा बॉल होता, 2 धावा पूर्ण झाल्यात. थ्रो थोडासा ओव्हरथ्रो झाला होता. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. फलकावर आहे 44. जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील विश्वदीप कोणगे संघाला. 30 चेंडूमध्ये 45 धावा बनवल्या जातील का. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल, काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी आता मी मायक्रोफोनवर थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीची 4थी रात्र जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकूया. जयेश पोटपुडे यांना मायक्रोफोनवर वेलकम, स्वागत, धन्यवाद. थँक्यू डीजे. आपण पाहताय लांजा चॅम्पियन ट्रॉफी युवा लांजा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. आजचा हा 4था दिवस. काय मॅचेस रंगल्या, जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मगाची मॅच अक्षरशः पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. यासाठी हा अट्टास केला होता आणि तो अट्टास त्या मॅचने खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेला. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि जे गेले असतील ते आज खऱ्या अर्थाने थोडंसं जर पाहायला म्हटले असतील, थोडा वेळ थांबलो असतो तर एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. भार्गव पाटील त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा फलंदाज गौरव जाधव. दोन्ही मॅच विनर खेळाडू आहेत. आज मॅच विनर पारी त्यांना देखील खेळायचे आहे, परंतु आव्हान दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीचं देखील असणार आहे. दर्शनने आजच्या दिवसामध्ये तितकीची प्रभावी कामगिरी केली नाहीये, परंतु शेवटच्या मॅच मध्ये त्याला ती प्रभावी कामगिरी करावी लागेल, ज्यासाठी तो ओळखला देखील जातो. टोक रशिंग यॉर्करसाठी, त्याचबरोबर त्या पन्नाट वेगाने टाकणाऱ्या जाणाऱ्या त्या बाउन्सरसाठी ते बाउन्सरचा वापर आणि त्याचबरोबर टोक रशिंग यॉर्करचा तो वापर त्याला बन्नाटपणे करावा लागेल. ही मॅच महत्वाची आहे. या पहिल्या इनिंगमध्ये आपण बनवलेत 45 धावा, म्हणजे 9च्या सरासरीने ते धावा आपल्याला बनवायचे, परंतु एक ओव्हर अशी असणार आहे ती मॅजिक करून जाणार आहे. या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी मॅजिक केले. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक टाकण्यासाठी दर्शन बांदेकर, सिंधुदुर्ग नगरीचा प्रिन्स आलाय आज लांजा नगरीमध्ये. पहिला चेंडू त्याच्या विरोधात गौरव जाधव घेण्यासाठी सज्ज झालाय. भार्गव पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू टोक रशिंग यॉर्कर नाही, परंतु इथे बन्नाट वेगवाला इथे टाकलाय. पहिला चेंडू बाउन्सरचा वापर चांगल्या रीतीने केला. दुसरा देखील चांगल्या रीतीने टाकलाय. पंचांकडे अपील मागितलंय आणि अपील इथे फेटायला जातंय. आत्मविश्वास नव्हता या अपील मध्ये. एक हात पुढे टाकला आणि देवाने जोळी भरावी तशी ती जोळी हातात भरली. तो चेंडू हातामध्ये विसावला. दोन्ही चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या दोन्ही चेंडू वरती वेग पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकले पहा. वेग शोल्डरचा वापर चांगल्या रीतीने केला या खेळाडूने आणि त्यानंतर अलगद झेल तो टिपला होता, परंतु अपील केलं गेलं. अपील फेटायला गेलं. पहिले दोन्ही चेंडू जबरदस्त टाकलेत. दोन्ही चेंडू निर्धाव देखील आलेत. हा चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी, परंतु थोडासा उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या बाहेर टाकला आणि त्या चेंडूवरती सिंगल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ऍड झाली. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. एक वादळ तर शमवलं गेलंय, परंतु दुसऱ्या वादळाला कसं शमवाल हेच उत्तर आपल्याला आता शोधावं लागेल. प्रफुल्ल तावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. याने देखील कित्येक मैदान गाजवलेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर या ग्रामीण संघासाठी त्याचं योगदान महत्वाचं राहिलंय आणि मुंबई परिसरामध्ये देखील जाऊन या खेळाडूने क्रिकेट खेळले. स्वस्ती 11 नाला सोपारा त्याचा व्यावसायिक संघ सातत्याने पाहायला मिळाला. त्या संघातून देखील कित्येक वर्ष खेळला तो खेळाडू आणि मी देखील जेव्हा नालासोपारामध्ये खेळायला जायचो तेव्हा मी देखील स्वस्ती नालासोपारा या संघाचा भाग राहिलो आणि म्हणूनच माहिती आहे या खेळाडूने कशा प्रकारे या संघासाठी कित्येक वर्ष मोलाचं योगदान दिलं. प्रफुल्ल तावडे एक षटकार किंग म्हणून ओळख आहे. चांगला चेंडू त्याच्यावरती इथे मात्र हलक्यातने खेळून काढलाय. पुश केला गेलाय. सिंगल दाब फलकावरती ऍड होते. पॉइंटला तो फटका खेळला गेला हलक्या हाताने. तू बिग बॅटल आता रंगणार आहे, कारण का आयकॉनच्या विरोधात आयकॉन भार्गव पाटील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. युवा टॅलेंटेड खेळाडू ज्याने सलग 2 वर्ष जर पाहायला गेलं तर VVPL म्हणजेच वसई विरार प्रीमियर लीग गाजवली असा हा खेळाडू. सलग 2 वर्ष बाईक जिंकले या खेळाडूने. या वर्षीची स्पर्धा अक्षरशः जबरदस्त. 20 चेंडूमध्ये
बनवायचे होते, एक मोठा धावसंख्येचा टोटल उभारायचा होता. अशा वेळेला जेव्हा फायनलच्या मॅच मध्ये ती पारी केली होती, प्रेक्षकांच्या मनावरती अजून देखील ती राज करते. असा खेळाडू आहे भार्गव पाटील. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि झेल टिपला गेलाय, काट्याने काटा काढलाय. दर्शन बांदेकरने इथे विकेट मिळवले. भार्गव पाटील बॅक टू द पेव्हलियन. दोन गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, एखादी गोष्ट पूर्णत्वात जात नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते. जीवनात अशक्य असं काहीच नाही. अफाट जिद्द, झेप घेण्याची विलक्षण शक्ती असेल तर परिस्थितीचे बलाढ्य साखळदंड देखील तुमच्या वाट्याला आले तर ती तोडण्याची शक्ती तुमच्यामध्ये असते. ती शक्ती दाखवावी लागेल आपल्याला या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा, 2 विकेट आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वरूप आलेत. स्वरूप कदम कदम त्याची देखील पडलेत, पावलं त्याची देखील पडलेत, परंतु ती शुभ असतील का हे देखील पाहायचंय. त्याला रोखलं जाईल का हे देखील आपल्याला पाहायचंय. दर्शन बांदेकर 2 विकेट 2 धावा बनवल्यात त्याच्या विरोधात. या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढल्या, सिंगल तर धाव फलकावरती ऍड झाली. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या 3 धावा धाव फलकावरती. आज स्वरूपला ती पारी खेळावी लागेल, त्यासाठी तो ओळखला देखील जातो. आज ती स्वप्नपूर्ती त्याला करावी लागेल. आज हिरो बनण्याची संधी आहे, कारण का संघ अडचणीत आहे आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही लढता तेव्हा तुम्ही हिरो बनता. आज ती हिरो बनण्याची वेळ आली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यात. आपल्याला 45 धावांचा पाठलाग करायचा होता, म्हणजेच आपल्याला जिंकायच्या आहेत. जिंकण्यासाठी करायच्या आहेत 42 धावा. 42 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू असतील 24, 24 मध्ये 42. अल्टी आणि पलटीचं समीकरण, 24च्या उलटे 42 समीकरण अल्टी पलटी होऊ शकतं या मॅच मध्ये. पहिला चेंडू आणि त्याच्या विरोधात आक्रमण, फटका फसला. रणजित होते, जीत सुनिश्चित करण्यासाठी विकेट मिळवली गेली. पहा झेल टिपला. रणजित फराटे, रणजित आहे तिथे झेल सुटणं शक्य आहे. काय चेंडू टाकला होता पहा, अगदी बॉडीवरती टाकला आणि त्यानंतर प्रफुल्ल तावडे माघारी परतले. ज्याच्यावरती आशा होत्या तो मागे परतलाय, परंतु आज दीपराज राज करेल का, तो विजयाचा दीप प्रज्वलित करेल का हे देखील पाहायचंय. त्याच्या बॅट मधून देखील कित्येक वेळेला मॅच विनिंग पाऱ्या केल्या गेल्यात, परंतु आव्हान सोपं नाही आहे, कारण का अपोजिट संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. पराणित माता देवराई हा संघ या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी, मगाची मॅच आपण पाहिली या संघाने कशा प्रकारे जिंकली होती. या मॅच मध्ये अपोजिट संघाला वेळक्यामध्ये पकडले त्यांनी. सुरुवातीलाच चांगला चेंडू त्याच्यावरती ते टॅप केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षक आपल्याला शुभम मुरकर पाहायला मिळालेत. याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जातं. महेश दळवे असतील, त्याचबरोबर महेश बाबळे असतील, शुभम मुरकर असतील, असे खेळाडू आहेत जे स्पेशलिस्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती ऍड होते.
सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. मराठी माता देवराई हा संघ जो पाहायला गेलं तर पावसचा संघ. या चेंडूवरती बोट रोल केली, चांगल्या प्रकारे चेंडू वरती नियंत्रण ठेवलं आणि अचूक टप्पा साधला आणि त्या अचूक टप्प्याने धावा रोखल्यात. वसीम नाकाडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या खेळाडूची. धावसंख्या आतापर्यंत 4 धावा, अजून देखील 41 ची आवश्यकता आहे. 20 चेंडू 41 धावा बनवल्या जातील का? मोठा फटका आलाय, परंतु तिथे पुन्हा एकदा रणजित आहेत सुनिश्चित करण्यासाठी जीत. रणजित फराटे आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त क्षेत्ररक्षण, दोन्ही झेल. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण त्याला पाहिले जेल टिपताना. ऋतिक गजर असतील, त्याचबरोबर रणजितने आजच्या दिवसामध्ये प्रभावी जेल टिपले. ते दोन्ही जेल जे टिपलेत ते काबिले तारीफ आहेत. डीप स्क्वेअर लेकला ते जेल त्यांच्या माध्यमातून टिपले गेले. लॉंग चेस पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट देत आहेत हा खेळाडू, आयकॉन खेळाडू. आणि 100% ज्या संघामध्ये जोडला जातो त्या संघामध्ये 100% एफर्ट आज देतच असतो. मी या खेळाडूला जर पाहायला गेलं तर फलटणच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं समालोचन करत असताना. तिथे देखील अशाच प्रकारे वन मॅन शो करत राहिले होते. सिंग फायनल मध्ये पोहोचला नव्हता, परंतु वन मॅन शो कामगिरी करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. धीम्या गतीने टाकलाय, थोडस सबमरीन डिलिव्हरी, परफ्यूम थोडासा दरवायला फलंदाजच्या काळजावरती आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 4 धावा. दोन षटकामध्ये 4 धावा, 4 विकेट आणि गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने राज केलंय तो अहमद नाकवा. मगाच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने मेडल षटक हॅट्रिक साधली तोच गोलंदाज अहमद नाकवा. आज चर्चा होईल रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक कानान कोपऱ्यामध्ये ती चर्चा रंगली या खेळाडूची. अशक्य ते शक्य करून दाखवलं, विश्वास होता आणि त्या विश्वासाने जिंकली ती मॅच आणि म्हणूनच या क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी सज्ज झालेत. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, जगात अशी कोणतीही जादूची कांडी अस्तित्वात नाही जी कष्ट न करता तुम्हाला यश मिळवून देईल. आज देखील तेच करायचे आहे. ती जादूची कांडी आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे एकच जादूची कांडी आहे, ती म्हणजे कष्ट. आणि त्या कष्टानेच ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. आज स्वरूप कदमला ती कामगिरी करावी लागेल, क्षमता आहे त्याच्याकडे देखील. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. दर्शन बांदेकर दर्शन दाखवलं आणि अपोजिट खेळाडूला मार्ग मोकळा केला डगआउटचा.
5 गड्यांच्या मोबदल्यावरती 4 धावा. विश्वजीत कोणगे आज स्वप्ना टूट रहा है इनका, परंतु अजून देखील सामना संपलेला नाहीये. कमलेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. एका या व्यक्तिमत्वाने देखील गाजवला. हो वेगात टाकलाय भन्नाट वेग अहमद नाकवायचा. पहिल्या चेंडूवरती ती विकेट आली. स्वरूप कदमचा तो अडथळा दूर केला गेला आणि मोठा अडथळा दूर केल्यानंतर आता वर्चस्व गाजवण्याला सुरुवात केली जाते. वेगवान गोलंदाजी अहमद नाकवा. रत्नागिरी एक्सप्रेस चांगली गोलंदाजी. शोल्डरचा वापर चांगल्या रीतीने केलाय. पंचांकडे अपील केलंय आणि यानंतर पंच दोन्ही हात जमिनीला समांतर टायटॅनिक पोज तिथे दिले गेले. वन बाउंसचा इशारा देखील झाला पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आतापर्यंत 6 धावा फलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती दयनीय अवस्था. विश्वदीप कोणगी गोलंदाजी चांगली केली या संघाने. ओहो चांगला चेंडू बॅकफुट वरती जाऊन हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने खेळून काढला हा फटका. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगलने धावसंख्येचं टोटल फक्त वाढणार आहे, परंतु त्या विजयाच्या आशा वाढवण्यासाठी आपल्याला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव्यांमध्ये वाढ. वाईट +1 आहे का? यस, वाईट +1. एकूण 2 धावा फलकावरती जोडल्या जातील. फटका इथे मात्र मिस टाइम आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगल आली. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 10 धावा या धाव फलकावरती लागलेत. 45 धावांचा पाठलाग म्हणजे 35 अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत. 35 धावा कमी वाटत असतील, परंतु आव्हान मोठं आहे, कारण का सुरुवात चांगली झाली नव्हती. मी म्हणेन सुरुवातीला जे मोठे फटके खेळण्याचा इरादा जो आपण केला तो करण्यापेक्षा मॅचचं टेम्परामेंट राखणं गरजेचं होतं. तो मॅचचा टेम्पो बनवणं गरजेचं होतं. तो बनवता आला नाहीये. इथे दुहेरी धावेसाठी फटका केला गेला. या दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. 12 धावा फलकावरती. करंट रन रेट फक्त 4चा आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, म्हणजेच इथे आव्हान कठीण होत चाललंय. चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला फटका. डीपला प्रोटेक्शन रणजित पाहायला मिळत आहेत. जीत सुनिश्चित करणारा हा रणजित. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 3 षटकाचा केस संपुष्टात. 13 धावा फलकावरती जोडल्या गेलेत. करंट रन रेट 4.33 आहे. रिक्वायर्ड रन रेट 16चा आहे आणि 16च्या रन रेटने आपल्याला धावा बनवायचे. 32 2 षटक आहे. पहा 50-50 ओर. हे षटक महत्वाचं आहे, परंतु त्या षटकामध्ये आक्रमण करणार कोण हा थोडासा प्रश्न आहे. इथे एका दुसरा मोठा खेळाडू जर असता, इथे मोठे फटके खेळणारा खेळाडू जर असता तर या मॅचचं चित्र कदाचित बदललं असतं, कारण का हे षटकच असं आहे जे चित्र बदलून टाकतं या स्पर्धेचं. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. या षटकामध्ये कित्येक संघाने फायदा उठवलाय. या संघाने देखील बराडी माथा देवरे या संघाने देखील मगाच्या सामन्यामध्ये या षटकाचा फायदा उठवला होता. या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर निश्चितच विजय सुनिश्चित होऊ शकतो. या षटकामध्ये त्या 15 ते 20 धावांचा विचार करावा लागेल, परंतु मुबीन कप्तान मगाच्या षटकाचा मगाशी या षटकाचा हिरो. पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. बोटर रोल केली आणि अगदी जवळून वळवला. पहा अगदी जवळून इथे मात्र बोटर रोल केल्याने या चेंडूवरती टर्न पाहायला मिळाला. धावसंख्या रोखली गेली. 13 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. 45 धावांचा पाठलाग करत असताना थोडस निराश केलंय. हा चेंडू खराब टाकलाय. नोट चेंडूचा इशारा झालाय. नो चेंडू आलाय, म्हणजेच इथे फ्री टसील. कमलेश फायदा उठवता आला नाही. वेगवान चेंडू टाकला. थोडस
नियंत्रित नव्हता हा नियंत्रणामध्ये नव्हता हा चेंडू आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा बहाल केल्या जात आहेत. फ्रीट मिळाले, आता हिट करावी लागेल. हा चेंडू देखील एक्स्ट्रा धाब्यांसाठी असणार आहे, म्हणजे फ्रीट कंटिन्यू असणार आहे. पहा पंचांनी देखील सांगितलं फ्रीट कंटिन्यू आहे. धावसंख्या सिंगलने धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्येचं टोटल 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 15-11 मध्ये 30ची आवश्यकता आहे. या 5 चेंडूमध्ये आपल्याला विचार करावा लागेल त्या 15 ते 20 धावांचा. 15 ते 20 धावा आल्या तर आपण विजयाच्या समीप जाणार आहोत, परंतु शेवटला आव्हान सोपं नाहीये. पराडीत माता देवराई या संघाने अभ्यास चांगल्या रीतीने केलाय, गोलंदाजांना चांगल्या रीतीने वापरल्या. पहिल्या मॅच मध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या, गोलंदाजी वापरण्यामध्ये अपयश आलं होतं, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी अभ्यास केला या मैदानाचा, पहिल्या षटकामध्ये कोण गोलंदाजी करणार, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कोण, याचा सर्वांचा अभ्यास करून त्यांनी वर्चस्व राखलं आणि अपोजिट संघाला पराभवाची धूळ साधली. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली. या चेंडूवरती पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला, बॉडीवरती तो लोड झाला आणि त्यानंतर तो फटका केल्यानंतर मिड विकेटला सिंगल आले. धावसंख्या वाढते, धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 17 धावा आलेत. 9 मध्ये 28ची आवश्यकता. या चेंडूवरती या स्टँडचा वेध, फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. जावं लागतंय कमलेशला. बॅटिंग साठी यश विश्वासराव. पहा नावात देखील यश आहे आणि आडनावात विश्वास आहे. तो यश संपादन करण्यासाठी विश्वास घेऊन आलेत यश विश्वासराव. पाहायचंय तो विश्वास संपादन केला जाईल का संघ सहकार्यांचा. एक युवा स्टार आहे, चांगलं क्रिकेट याने देखील खेळलंय. मागील 2 वर्षापासून पाहतो या खेळाडूला. KKPR स्पर्धा ग्रामीण पटलावरती सातत्याने चांगलं क्रिकेट, परंतु आज आव्हान सोपं नाही आहे, कारण का अपोजिट संघ पराडीन माता देवराई म्हणजेच पावसचा संघ आहे आणि हा पावसचा संघ चॅम्पियन म्हणून ओळखला जातो आणि आज तो चॅम्पियन प्रमाणे लढला देखील. जी मॅच जिंकायची आशा सोडली होती त्याच वेळेला जेव्हा पिकअप घेतला आणि ती मॅच जिंकली आणि म्हणूनच या मॅच साठी ते तयार झाले. या चेंडूवरती फटका फसलाय, झेल टिपला गेलाय. यश विश्वासराव माघारी परतलेत. अजून एक धक्का बसलाय. मध्ये 28ची आवश्यकता. 7 चेंडू 28. उलटफेर होईल का या मॅच मध्ये. आशिष आलेत. एक्स्ट्रा कव्हरला फटका केला गेलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. दुसऱ्या धावेचा विचार केलाय आणि दुसरी धाव निलेशने कंप्लीट केली. निलेश जाधव अजून एक दर्जेदार खेळाडू. या खेळाडूने देखील खूप एक काळ जर पाहायला गेलं तर गाजवला, परंतु आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि उद्या जे संघ खेळणार आहे त्यांच्या माहितीसाठी उद्या बरोबर 5:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे.
आणि चारही टीम आपण रिपोर्ट करायचं आहे. इथे चारही टीमने यायचं आहे आणि त्यानंतर इथे कमिटी मेंबर्स जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. सहा चेंडू 26ची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 चेंडू 26 धावा. निलेश जाधव स्ट्राईक वरती आहेत. सिंगल इदा फलकावरती ऍड होते. इथे शॉर्ट फीट पोझिशन चेंडू त्याच्यावरती आक्रमण. आता या मॅच मध्ये उलटफेर होईल का? निलेश जाधवने या आधी कित्येक वेळेला कारनामे केलेत. आज तो कारनामा होईल का? आगाज तर केलाय, अंजाम येईल का हे देखील पाहायचंय. फटका जबरदस्त केलाय. हॅमरिंग शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. थोड्याप्रमाणे इथे मात्र वार केलाय. आता कुठेतरी आशा पल्लवी झाल्या. 4 मध्ये 22 ची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू 22 धावा. आपण टार्गेट ते अचीव केलं नव्हतं त्यामुळे त्या लेस झाल्या होत्या धावा. त्यामुळेच आता मात्र 4 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. हा चेंडू पाहावं लागेल एक्स्ट्रा धाव्यांसाठी आहे का नाही. बॉडीवरती टच करून गेलाय म्हणजेच काय हा चेंडू डॉट आलाय. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि आवश्यकता वाढणार आहे 22 ची. 3 मध्ये 22 बनवायचेत. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने केलाय आणि चौकार आलाय. शेवटला का होईना प्रहार केले जात आहेत. निलेश जाधवला ती शाबासकीची थाप दिली. पट्ट्या लढलायस आज इज्जत वाचवलेच. आपली सुरुवात चांगली झाली असती तर कदाचित आपण जिंकलो देखील असतो. या संघाने कित्येक वेळेला या मैदानावरती राज केलं परंतु आज राज करू शकले नाहीयेत. धीम्या गतीने टाकला. चेंज ऑफ पेस परिवर्तन. एक्स्ट्रा धाव फलकावरती एक्स्ट्रा आले म्हणजे समीकरण बदललंय. आता 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडू मध्ये आवश्यकता किती धावांची आहे? 2 मध्ये अजून देखील 16 धावांची आवश्यकता. प्रहार तर केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये नाही तर स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू डिलिव्हर झालाय आणि तिथे विकेट आल्या. गणेश जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जिंकल्यानंतर कोणीही आतमध्ये यायचं नाहीये. टीम मेंबर्स किंवा टीम ओनर कोणीही जल्लोष करण्यासाठी आतमध्ये जायचं नाहीये. या चेंडूवरती इथे फक्त ड्राईव्ह केला गेला आणि याच बरोबर मॅचचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. 4था संघ मिळालाय. बराडीन माता देवराई म्हणजेच पावसचा संघ या स्पर्धेमध्ये सेमी फायनल साठी म्हणजे उद्याच्या दिवसासाठी पात्र झालाय. वेल्डन संघ. अरफान नाकवा चेहऱ्यावरती स्माईल. शुभम मुरकर चेहऱ्यावरती स्माईल. तो घाम गाळला आणि त्या घामाने इथे विजय संपादन केला. कॉंग्रॅच्युलेशन. मी कौतुक करेन विश्वदीप कोणगे संघाचा देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील जबरदस्त खेळ राहिला. स्पर्धेमध्ये हार आणि जीत असतेच परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील चांगले जबरदस्त केलात. आज तुमच्या देखील नावाची चर्चा झाली आहे.